मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आता माझा मुलगा इडलीचं जे आपलं बॅटर आहे ते टाकतो इडलीच्या मोल्ड्समध्ये. से हाय देन. तर आता त्याला मी किचनमध्ये स्वयंपाक शिकवायला घेतलेला आहे किंवा मी मला काही तब्येत बरी नाही म्हणून त्याला शिकवते असं काही नाही आहे. आमच्याकडे हे रोजचंच आहे, कॉमन आहे जेव्हा जेव्हा त्यांना वेळ असतो. कारण माझी मुले मोबाईल बघत नाही. यापूर्वी मी व्हिडिओ केला आहे. त्यांच्याकडे करण्यासारखं मजेशीर इतकं काम असतं आणि ते स्वतःहूनच करतात आणि मी त्यांना थोडंफार लहानपणापासून सांगत आलेले आहे. आता मी किचनमध्ये इडली लावत होते तर माझा मुलगा आणि मुलगी दोघेही आले आणि त्याच्यामध्ये 4 मोल्ड्स आहेत. आता दोघे जुळे असल्यामुळे एकाच वयाचे आहेत अर्थातच आणि त्यांना सोबतच कुठले काम करायचं असतं. तर आधी 2 मोल्ड्स मुलींनी भरले आहे, आता 2 माझा मुलगा भरतोय. तर व्हिडिओचं तात्पर्य हेच आहे की मुलांना किचनमध्ये अलाऊ करा तुमच्या सुपरविजनमध्ये. त्यांना हवं ते करू द्या. सांडेल, पाडेल, खराब करेल या गोष्टी काढून टाका. त्यात त्यांना भरपूर आनंद मिळतो, आत्मविश्वास मिळतो आणि मोबाईलची फारशी आठवण येत नाही. आता यांना इतकी सवय नाही आहे मोबाईलची, कारण बऱ्याच गोष्टी असतात त्यांना घरात करण्यासारख्या. आता ते दोघेही एकमेकांना मदत करत आहेत कारण आराध्याचे 2 मोल्ड भरून झाले. आता अध्ययन भरतोय. Beta, you know it will rise once it cooks. No, it will rise. Okay, so don't put. So you need to leave some space for the food to rise. And how to place, Aradhya knows that. She knows the technique. No, wait. This is the front one or the last one? आता या अरेंजमेंट करण्यात त्यांचा अर्धा तास आरामात निघून जातो आणि आपण काहीतरी केल्याचा त्यांना आत्मविश्वासही वाटतो आणि आपल्यालाही मजा येते. मुलांसोबत वेळ घालवता येतो. आजकाल आई वडील व्यस्त असतात, त्यांना मुलांसोबत वेळ घालवायला वेळ नसतो. These circles, yes, these 3 circles are pointing at the idli. Look, they're supposed to be pointing. Why then it has to be here? Because once this rise, no, so the steam will go away through these holes. So that's why. And the idli will not break. And if the steam doesn't go, the idli will break. Continue, children. We are hungry. Continue. तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. मुलांना एनकरेज करत राहा. धन्यवाद.